श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. हरतालिकेची पूजा कशी केली पाहिजे, हरतालिकेच्या पूजेसाठी कोणकोणतं साहित्य लागतं, त्याचबरोबर कोणकोणत्या आरत्या म्हटल्या पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण आधी पूजेचं साहित्य बघू. तर तुम्हाला दिसत असेल की पत्री, तर वेगवेगळ्या प्रकारची पत्री आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे फुलांची पानं घ्यायची आहेत. 11-11 घेऊ शकता, 7-7 घेऊ शकता किंवा 5-5 घेऊ शकता, किंवा तुम्ही फळांचे पानं घेतलात तरी चालेल. म्हणजे तुम्हाला दोन्ही फुलांचे आणि फळांचे पानं तुम्हाला 5-5, 7-7 घ्यायची आहेत. ती आहे म्हणजे पत्री. हरतालिकेच्या पूजेसाठी खूप महत्त्वाची असते ती म्हणजे पानं खूप महत्त्वाची असतात. हे झाले सगळे पत्री घेतलेली आहे. नंतर फुलं घेतलेली आहेत. नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकराच्या पूजेमध्ये पार्वती मातेची सुद्धा पूजा केली जाते. तर गजरा, नंतर वटीचं सामान आणि एक ब्लाऊज पीस, अशा पद्धतीने पार्वती मातेसाठी हे साहित्य घेतलेलं आहे. अलंकार घेतले आहेत. नंतर ते झाल्यानंतर तुम्हाला इथं बेलसुद्धा घेतलेलं आहे. तर तुम्हाला बेलसुद्धा घ्यायचं आहे. धोत्र्याचं फूल भेटलं तर धोत्र्याचं फूल घ्यायचं आहे. फळंसुद्धा तुम्हाला धोत्र्याचे घ्यायचे आहेत. आणि शेवटचं म्हणजे वस्त्रमाळ तुम्हाला घ्यायची आहे. भगवान शंकरांसाठी आणि पार्वती मातेसाठी सुद्धा घ्यायची आहे. तर जी भगवान शंकरासाठी घेतलेली आहे त्याला फक्त विभूती लावायची आहे, विभूताचा वापर करायचा आहे. आणि जी पार्वती मातेसाठी घेतली आहे त्याला आपण हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुपाच्या 2 पंत्या लावून घेतलेल्या आहेत. म्हणजे पंत्या घ्यायच्या आहेत आपल्याला शेवटी आरतीच्या वेळेस लागणार आहेत. नंतर नदीकाठची जी वाळू असते ती घ्यायची आहे. आणि 5 प्रकारचे फळं घ्या किंवा 1 प्रकारचे 5 फळं घ्या. 5 फळं घ्यायचे आहेत कोणतेही, आणि कापूर लागणार आहे. अशा पद्धतीने हे पूजेचं साहित्य आहे. पाणी लागणार आहे. आणि आता आपण पूजेला सुरुवात करूया. त्याच्या आधी विड्याची पानंसुद्धा लक्षात ठेवा. चंदन पण लागणार आहे आणि हळदी कुंकूसुद्धा आपल्याला लागणार आहे. चला आता पूजेला सुरुवात करूया. तर एक चौरंग घेतलेला आहे. त्याच्यावर एक वस्त्र टाकलेलं आहे. तुम्ही पांढऱ्या रंगाचं घेऊ शकता, लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कोणतेही वस्त्र. किंवा खूप जण काय करत असतात, केळीचं पान ह्या ठिकाणी ठेवतात आणि त्याच्यावर महादेव, पार्वती, गणपती आणि नंदी काढत असतात वाळूने. तसंही तुम्ही करू शकता. तुमच्या इथं जशी पद्धत आहे त्या पद्धतीने करू शकता. चला आता आपण सुरुवात करूया. तर तुम्हाला माहिती असावं की दिवा प्रज्वलित असणं गरजेचं आहे. तर दिवा प्रज्वलित केलेला आहे. तर मी आता दिवा इथं आपल्याला पूजा मांडायची आहे, मग मी इथं दिवा खाली ठेवून देते, तुम्हाला दाखवत होते. आणि कोणत्याही पूजेच्या वेळेस दिवा हा आधी प्रज्वलित करायचा. तर आता आपण ही जी वाळू आहे या वाळूने महादेव काढून घेऊया. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. तर महादेव काढलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा काढायचे आहेत. गणपती बाप्पाची सुद्धा इथं पूजा केली जाते, हे लक्षात ठेवा. आणि समोरासमोर आपल्याला नंदी काढायचा आहे. नंदी महाराज सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत पूजेमध्ये. हे लक्षात ठेवा. आणि वाळू ना पहिल्यांदा धुवून घ्यायची, वाळू धुवून घ्यायच्या, हे लक्षात ठेवा. पूजेच्या आधी वाळू धुवून घ्यायची. नंदी महाराज
नंतर पार्वती माता इथे काढायच्या आणि त्यांच्या सख्यासुद्धा काढायच्या आहेत, कारण की त्या पूजा करत असताना त्यांच्या सख्यासोबत पूजा करत होत्या. आता सख्या काढल्या. आता आपल्याला इथं गंगा काढायची. महादेवाच्या तिथं गंगा काढायची आहे. आणि आता साईडला आपण एक अशी पूर्ण कैलास दिसावा म्हणून अशी एक पूर्ण अशी रांग सरळ अशी एक रेष काढून घेणार आहेत वाळूनेच. गंगा पण काढायच्या या, हे पण लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आपलं सगळं. आता मी तुम्हाला एकदा दाखवते. तर आता आपल्याला एक आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती घ्यायची आहे. त्याच्यावर अभिषेक घालायचा आहे. 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. कारण की इथं आपल्याला गणपती बाप्पाची सुद्धा पूजा वेगळी करायची आहे. आपण इथं कैलास काढलेलाच आहे पूर्ण, त्याच्यामध्ये तर गणपती बाप्पा आपले आहेतच, पण इथं सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर अभिषेक ती झालेला आहे. फक्त आता आपण ह्याच्यात फूल आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की दुर्वा आपल्या गणपती बाप्पाला अर्पण करायच्या असतात. आणि दुर्वा ही झाली गणपती बाप्पाची पूजा. आता आपल्याला भगवान शंकराची पूजा करायची. तर एक लक्षात ठेवा की आपल्याला विभूती आणि चंदन लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी जास्त हे करू नका, कारण की वाळूचं असल्यामुळे ते खराब होऊ शकते. त्याची जी आपण काढलेली प्रतिमा आहे किंवा जी आपण भगवान शंकरांची पिंड काढलेली ती खराब होऊ शकते, पण थोडंसं पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. चंदन, नंतर विभूती, नंतर अक्षदा, पांढऱ्या अक्षदा. त्यानंतर आपल्याला आता एक फूल भगवान शंकरांना जी आपण वस्त्रमाळ बनवलेली आहे ती अशा पद्धतीने भगवान शंकरांची पूजा करायची आहे. आता पार्वती मातेची तिथे सुद्धा थोडंसं पाणी, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे पार्वती मातेला. एक फूल आणि जी वस्त्रमाळ आहे ती आपल्या पार्वती मातेला अर्पण करायची आहे. नंतर गणपतीची बाप्पाची पूजा, थोडंसं पाणी, चंदन आणि वरून हळदी कुंकू अर्पण करायचं. एक फूल आणि छोटीशी वस्त्रमाळ गणपती बाप्पांसाठी. नंदीची सुद्धा तशीच पूजा करून घ्यायची. थोडंसं पाणी, अष्टगंध, हळदी कुंकू वरून अर्पण करायचं आणि एक फूल. आपली आता ही पूजा झालेलीच आहे आणि जी पत्री आहे ती पत्री आपल्याला अर्पण करायची आहे. तुम्हाला बाजारामध्ये पत्री भेटून जाते, वाळूसहित आपल्याला भेटून जातं आणि धोत्र्याचं पानसुद्धा महत्त्वाचं आहे, फूलसुद्धा महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर सगळे पानं जी तुम्ही आणलेली आहे, फळाचे असतील, फुलाचे असतील, 11-11, 5-5 जेवढे तुम्हाला भेटतील तेवढे हो का, अशा स्वरूपात तुम्ही आणू शकता. किंवा खूप जण काय करत असतात, आता बाजारामध्ये तुम्हाला पूर्ण फटात देतील त्याच्यातले पानं, किंवा खूप जण पूजेमध्ये जशाच तसं फटात ठेवला जातो. जसं तुमच्याकडं असेल तशा पद्धतीनं सगळी पत्रे. नंतर आपण एक एक पत्री आपल्या पार्वती मातेच्या तिथे पण ठेवायची आहे. गणपती बाप्पाच्या तिथे सुद्धा एक एक पत्री ठेवायची आहे. शेवटी बेलाचे पानं अर्पण करायचे, धोत्र्याचं फूल अर्पण करायचं आणि जी बेलपान आहे ती ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय. 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 कळ्यासुद्धा असल्या धोत्र्याच्या तरीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तुम्हाला आधी सांगितलं असं 5, 7, 11 अशा पद्धतीने. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अशा पद्धतीने पूजा करायची आहे. शेवटी तुम्हाला माहिती असावं की आपल्याला 2-2 विड्याची पानं लागणार आहेत. विडा ठेवला जातो. तुम्हाला अशा पद्धतीने उपलब्ध भेटतो. खूप ठिकाणी 5 विडे ठेवले जातात, म्हणजे 10 पानं ठेवली जातात आणि त्याच्यावर जी आपण वटी भरण्याचं जे सामान असतं त्याच्यावर ठेवलं जातं. मी तुम्हाला एक दाखवते म्हणजे तुम्हाला समजून जाईल. अशा पद्धतीनं आणि त्याच्यावर 1 रुपयाचं नाणं. असे तुम्हाला एक गणपती बाप्पाचं आणि एक पार्वती मातेचं अशा पद्धतीने महादेव आणि पार्वतीचं असे 2 विडे ठेवायचे आहेत तुम्हाला. तुमच्या इकडं 5 ठेवले जात असतील तर तुम्ही 5 ठेवू शकता. तर इथं समोरासमोर 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने पण 2 ठेवायचे. एक गणपती बाप्पा आणि माता आणि पार्वतीचा. ओम नमः शिवाय. हो का, ही पूर्ण पुडी भेटून जाते. विडे ठेवले जातात. तुमच्या इकडे पद्धत नसेल तर तुम्ही विडे नाही ठेवला तरी चालेल. पण हे पूजेमध्ये असलंच पाहिजे, लक्षात ठेवा. हे झाले विडे ठेवले. आता आपण माता पार्वतीची वटी भरून घेऊया. पहिल्यांदा ब्लाऊज पीस, आता गजरा जी आहे ते वाला आता इथंच ठेवते मी आणि ह्याच्यावर पूर्ण सामान ठेवून देऊया. आणि पूर्ण सामान भेटतं. बांगड्या असतील, काजळ असेल, कुंकू असेल, आरसा असेल, लब्बर असेल, कानातलं असेल, टिकली असेल, त्याचबरोबर छोटंसं ब्लाऊज पीसचं काहीतरी ते कपडा असल्याने असतं ते असतो, मंगळसूत्र असेल, सगळं कानातलं असेल, कंगवा असेल, सगळं भेटतं. तुम्ही अशाच पद्धतीने ठेवा. वरी हळदी कुंकू अर्पण केलात तरी चालेल किंवा तुम्ही एक एक काढून ठेवलात तरी चालेल. मी आता हे सगळं असं ठेवून टाकते. वरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि आपल्या अक्षदा आणि शेवटी अक्षदाची जी पुडी असेल ती किंवा तुम्ही अक्षदा ठेवलात तरी चालेल. आणि शेवटी आपल्याला वरती अक्षदा पण अर्पण करायच्या आहेत. आणि तुम्ही खोबरवाटी जी आहे किंवा नारळसुद्धा तुम्ही वटीच्या तिथे ठेवू शकता. पण आता ह्या ठिकाणी जागा तरी इकडल्या साईडला ठेवते. तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळं सामान आपल्या पार्वती मातेच्या तिथे ठेवायचं आहे. आता इथलं काढते म्हणजे तुम्हाला दिसेल. नंतर पाण्याचं ते फळं ते आपण खाली मांडून घेऊया. तुम्हाला समजत असेल की पूजा कशी मांडली आहे. आणि धूप असेल किंवा दिवा प्रज्वलित करून दिवा दाखवायचा आहे, धूप दाखवायचे आहे. अशा पद्धतीने साध्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. आणि आपल्याला माहिती असावं की हरतालिकेच्या दिवशी पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती, भगवान शंकराची आरती, नंतर हरतालिकेची आरती आपल्याला घ्यायची असते. आणि कथासुद्धा वाचली जाते, हे पण लक्षात ठेवा. कथासुद्धा वाचली जाते. कथेला खूप महत्त्व आहे. आता मी खालचं जरा आवरते आणि तिथं फळं ते सगळं ठेवून दाखवते. तर इथं फळं ठेवलेली आहेत, पाणी ठेवलेलं आहे आणि आरतीसाठी दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत. तर आता फक्त आपण गणपतीची आरतीची सुरुवात करूया. तुम्हाला मी आधी सांगितलं गणपती बाप्पाची, भगवान शंकराची आणि महादेवाची आरती आपल्याला करून घ्यायची आहे. आणि धूप साईडला लावलेलीच आहे, ती पण धूप आपल्याला अशी दाखवून घ्यायची आहे. आणि नारळ पण तुम्ही वटीला ठेवू शकता. तुम्ही ठेवत असाल वटीला नारळसुद्धा ठेवलं जातं. तर खाली ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी पूजेच्या तिथं अडचण होत असल्यामुळे मी खाली ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने पूजा करायची आहे. पंचामृतसुद्धा आपल्याला दाखवायचं आहे. चला मग आपण गणपती बाप्पाच्या आरतीला सुरुवात करूया. सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नासी, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर वेटसेंदुराची, कंठे जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे माने सोने मात्रे माने कामना पूर्ती. जय देव जय देव.
तर अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे, तुम्हाला समजलंच असेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कथा ही आपल्याला हरतालिकेची ऐकायचीच असते हरतालिकेच्या दिवशी आणि शेवटी आरती आपल्याला करायच्या असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.